नमस्कार, मी परशुराम आखरे कृषी सारथीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रहो, शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक मोहीम ही एकदम आत्मीयतेनं पोहोचवणं आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा करून देणं याची पूर्णतः काळजी आम्ही प्रत्येक मोहीम राबवताना घेत असतो। मग ती शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बायोचार निर्मिती प्रकल्पाची मोहीम असो किंवा शेतकऱ्यांना फळबागेपासून कार्बन क्रेडिटचे पैसे मिळवून देण्याची मोहीम असो, शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण हा जरी खूप जुना विषय असला तरी तो अभिनव पद्धतीने 7 दिवसाच्या आत 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांपर्यंत रिपोर्ट पोहोचून देणे, तो रिपोर्ट समजून सांगणे आणि शेतकऱ्यांना त्यानुसार खतं नियोजन कसे करायचे याबद्दल सांगणे, ती मोहीम राबवणं असो किंवा शेतकऱ्यांच्या घरात शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचून देणं असो, बियाणं पोहोचून देणं असो, हे काम कृषी सारथी मागच्या 3 वर्षापासून अविरत करत आहे। आता त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान कमी व्हावं, शेतकऱ्यांचं जो खर्च बियाण्यावर होतो, एवढ्या महागा मोलाचं आपण बियाणं शेतीमध्ये पेरतो, त्याच्यानंतर शेतीत पेरल्यानंतर कधी आपण घरचं बियाणं पेरतो, त्याची उगवण क्षमता एखाद्या वेळेस कमी असते, जास्त असते, उगवण क्षमता आपण बऱ्याच वेळेस तपासून बघत नाही किंवा त्याची उगवण क्षमता तशीच राहावी यासाठी आपण हवी ती काळजी कधीतरी घेतो, कधीतरी घेत नाही, पण ती प्रत्येक शेतकऱ्याने घेतली पाहिजे। यासाठी असो, शेतकऱ्यांचं नुकसान टळलं पाहिजे, त्यासाठी आम्ही एक नवीन मोहीम कृषी सारथीमार्फत सुरू करतो आहे। आम्ही गावोगावी कृषी सारथी बीज प्रक्रिया मोहीम तुमच्या दारोदारी तुमच्या गावात घेऊन येत आहे। कृषी सारथी कधीही कुठल्याही कंपनीचं औषध हेच लावावं यासाठी कधीही इंडॉर्समेंट करत नाही, तुम्हाला कधीही आग्रह धरत नाही। शेतकऱ्याला पाहिजे त्या कंपनीचं जे बीज प्रक्रिया करण्याचं औषध आहे ते आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचून देऊ। आमचे मुलं तुमच्या गावात येतील, आमच्या बीज प्रक्रियेची जी मशीन आहे ती मशीन आम्ही तुमच्या गावापर्यंत आणू, तिथे आल्यानंतर आम्ही तुम्हाला हवं ते औषध देऊ आणि तुमच्या गावामध्ये तुम्ही तुमच्या बियाण्याचं बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे। आमचा मुलगा तिथे असेल त्या वेळेत तुम्हाला ते करून घ्यावं लागेल। एका गावात 150-200 बॅग, कधीतरी 100 बॅग असतील आणि त्याच दिवशी तुम्हाला बीज प्रक्रिया करून घ्यायची असेल, कुठल्याही कंपनीचं औषध तुम्हाला लागत असेल तर कृषी सारथी ॲपवरून तुम्ही ते ऑर्डर करू शकता, तुम्ही घरपोच मिळवू शकता। दुसरी गोष्ट, तुम्ही आमच्या प्रतिनिधींना कॉल करू शकता, ते औषध घरपोच बोलवून घेऊ शकता किंवा तुमचं जर ग्रुपने शेतकऱ्यांच्या गटाने जर तुम्हाला बीज प्रक्रिया करायची असेल, तुम्हाला हवं असेल ते औषध, मग सिंजंडाचं व्हायब्रन्स असो, बेस्ट ॲग्रोचं तुमचं वार्डन असो किंवा GSPचं PCT असो किंवा तुमचं झेलोरा असो, टिप्सी असो, जेही तुम्हाला लागेल, जेही तुम्हाला औषध लागेल ते औषध आम्ही घेऊन येऊ, तुमच्या गावात मशीन आणू आणि तिथे तुम्ही ते बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे। आमचा जो काही कृषी सारथी असेल, आमचा जो प्रतिनिधी असेल तो तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करेल किंवा तुम्हाला सांगेल बीज प्रक्रिया तुम्हाला करायची आहे, पण मशीन आणि औषध तुम्हाला योग्य भावात योग्य रीतीने तुमच्या घरापर्यंत आम्ही पोहोचून देऊ। या बीज प्रक्रियेच्या जो काही मोहीम आहे त्यात तुम्ही सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो। तुम्ही तुमच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहूनच आपल्या शेतामध्ये पेरणी कराल, कारण की वर्षभराची खेप आहे आणि त्याला बीज प्रक्रिया भलेही ती सस्त्या औषधाची करा, महाग औषधाची करा, तुम्हाला वाटेल त्या औषधाची करा, पण बीज प्रक्रिया त्याचबरोबर उगवण क्षमता ह्या 2 गोष्टी तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या। पाऊस पुरेसा झाल्यावर तुमच्या शेतातील ओल हितभर खाली गेल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या, तोपर्यंत पेरणी करू नका। आणि कृषी सारथीच्या सर्व कृषी सारथींना, जे गावोगावी आम्ही कृषी सारथी नेमले आहेत, त्यांना संपर्क करा। डायरेक्टली कृषी सारथीच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता, ॲपवरून तुम्ही नंबर घेऊन त्याच्यावरती संपर्क करू शकता, आमच्या प्रतिनिधींशी डायरेक्टली तुम्ही कॉल करून बोलू शकता आणि तुमच्या गावात पाहिजे ते बीज प्रक्रियेचं औषध आणि पाहिजे ती मशीन बोलवून तुमच्या गावातील बीज प्रक्रिया तुम्ही शेतकरी गटाने करून घेऊ शकता। एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।